नमस्कार. नशीबवान मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर नागेश्वरने आता गिरिजासमोर कबूल केलेलं असतं की दत्तूचा म्हणजेच गिरिजाच्या बाबांचा खून हा नागेश्वरनेच केलेला आहे म्हणून. त्यावर गिरिजा खूप आता चिडलेली दिसते आणि ती नागेश्वरला बोलते की मी तुला अजिबातही सोडणार नाही. ज्याने कोणी माझ्या बाबांचा खून केलाय त्याला मी असा सोडणार नाही, असा जाऊन देणार नाही. पण नागराज देखील आता गिरिजाला बोलतो की ते सगळं इतकं सोपं नाही आहे बाळा. नाही, तुझ्या बाबाला तर मी मारलंच आहे, पण मोनूचं काय? तुला तर काय तुझ्या मरणाची भीती नाही आहे, पण मोनू त्याचं काय करशील तू? त्याला कसं वाचवशील तू? नाही, तुझा बाप तर मेलाच आहे, पण मग आता तू तुझ्या कर्माने मोनूला, तुझ्या भावाला सुद्धा गमवायचं आहे की काय तुला? आता हे सगळं ऐकल्यानंतर गिरिजा मात्र खूप घाबरून जाते. आता नागेश्वर मोनूला देखील बाबांप्रमाणे काही इजा पोहोचवेल किंवा मारून टाकेल याची भीती तिला वाटत असते. आता नागेश्वर तिला धमकी देऊन तिथून निघून जातो. पण बिचारी गिरिजा मात्र अजून देखील त्याच गोष्टीचा विचार करत बसलेली असते. आणि नागेश्वर तिथून निघून गेल्यानंतर ती देखील आता देवीच्या मंदिरामध्ये जाते आणि देवीला विनवणी करत असते की तिच्या बाबांचा खून कोणी केलाय हे तिला तर कळालंय, पण ती आता त्याच्या विरुद्ध काही करू शकत नाहीये वगैरे. आणि तेवढ्यातच तिथे रुद्र येतो. तर रुद्र आल्यावर गिरिजाला विचारतो की गिरिजा, कुठे होतात तुम्ही? अहो, किती वेळचं शोधत होतो मी तुम्हाला. नाही, तुम्हाला जर मंदिरातच यायचं होतं तर तुम्ही मला सांगायला हवं होतं ना. तुम्ही असं घरातून न सांगताच बाहेर पडलात आणि इकडे आलात. अहो, घरामध्ये सर्वजण तुम्हाला शोधत होते, कुठे होतात तुम्ही? त्यावर आता गिरिजा खरं तर रुद्रला सांगायचा प्रयत्न करत असते की नागेश्वरनेच तिच्या बाबांचा खून केलाय. ती आता बाबांविषयी काही रुद्रसोबत बोलणार, तर तेवढ्यातच तिथे तो सुभानराव येतो. आणि गिरिजाच्या हे लक्षात येतं की आता सुभानराव देखील रुद्राच्या मागोमाग इथेच आलाय. त्यामुळे मात्र ती मध्येच थांबते आणि रुद्रला बोलते, खरं तर मला बाबांची आठवण येत होती म्हणून मी इथे आले देवीच्या दर्शनासाठी. त्यावर रुद्र बोलतो की हो, तुम्हाला बाबांची आठवण येणं साहजिकच आहे. अहो, तुमचे वडील होते ते वगैरे, पण तुम्ही असं न सांगता घरातून बाहेर पडायला नकोय. घरी तिकडे सगळेच जण खूप काळजी करत होते तुम्ही घरामध्ये नाहीत म्हणून. त्यावर सुभानराव देखील आता गिरिजाकडे पाहत एक अशी खुणशी हास्य करत असतो. आता गिरिजाच्या हे लक्षात येतं की मोनू तर तिकडे घरी एकटाच आहे. त्यावर रुद्र देखील सांगतो की अहो, मोनू देखील काळजी करत होता. त्यावर गिरिजा विचारते, मोनू कुठे आहे? मोनू? त्यावर रुद्र सांगतो की अहो, असं काय करताय? मोनू तर घरीच असणार ना, घरीच आहे तो, खेळतोय तो. त्यावर सुभानराव देखील सांगतो, हो ना गिरिजाताई, तुम्ही असे न सांगता आलात त्यामुळे सर्वच जण तुम्हालाचा शोध घेत होते, सगळेच जण काळजीत होते. आणि आता मोनूच्या काळजीने देखील गिरिजा खूप व्याकुळ होते आणि लगेचच रुद्रसोबत ती देखील घरी जायला निघते. तर नागेश्वर इकडे आधीपासूनच घरी पोहोचलेला असतो आणि तो आता खूप टेन्शनमध्ये असतो. तर तेवढ्यातच त्याची दिदी म्हणजेच ती उर्वशी तिथे येते आणि त्याला असं पाहिल्यावर ती विचारते की काय झालं? त्यावर आता नागेश्वर तिला सांगतो की कुठे काय, काही नाही झालंय. त्यावर उर्वशी विचारते, मग तुमची अशी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड का झाली आहे? त्यावर आता नागेश्वर मात्र त्या नाईलाजाने त्याच्या दिदीला आता सगळं सांगत असतो की ही गिरिजा दिसते तेवढी साधी भोळी नाही आहे, एक नंबरची कारस्थानी बाई आहे ती. आणि झालेला सगळा प्रसंग सांगतो की तिने मला भेटायला बोलवलं होतं आणि भेटायला बोलवल्यानंतर तिने माझ्याकडून कबूल करून घेतलं की दत्तूचा, तिच्या बापाचा खून मीच केलाय म्हणून. आणि जेव्हा मी तिला देखील मारायचा प्रयत्न केला तेव्हा तिने माझा हात पकडला आणि हे सगळं काही तिने तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं आहे. त्यामुळे दीदी, काहीही झालं तरी पहिला तिचा मोबाईल पकडा. त्यावर आता ती उर्वशी विचारते, तिचा मोबाईल पण कशासाठी? त्यावर आता हा नागेश्वर तिला सांगतो की तिने सगळं काही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं आहे आणि तो व्हिडिओ जर जगासमोर आला, गावासमोर आला तर आमची काय इज्जत राहील? अहो, ते जाऊ द्या, तो व्हिडिओ जर आमच्या चिरंजीवांसमोर आला तर काय होईल याचा विचार करा दीदी.
त्यावर आता ही उर्वशी मात्र नागेश्वरलाच ऐकवत असते. तरी मी तुम्हाला आधीच सांगत होते त्या मुलीला घरात आणू नका म्हणून, पण तुम्ही मात्र माझं काही ऐकलं नाही. आता नागेश्वर उर्वशीवरच खूप चिडतो आणि बोलतो की तुम्ही माझी मदत करण्याऐवजी जर हे सगळं काही मला ऐकवणार असाल ना तर निघा तुम्ही इथून पहिले. त्यावर आता उर्वशी त्याला सांगते की माझा विरोध त्या मुलीला आहे, तुम्हाला कधीही नव्हता. ठीक आहे, मी पाहते तिचा मोबाईल. तर गिरिजा आणि रुद्र इकडे घरी पोहोचलेले असतात. तर मोनू एका रिमोट कंट्रोल कारसोबत खेळत असतो. त्यावर गिरिजा त्याला विचारते की मोनू, ही कार कोणाची आहे, कोणी दिली तुला कार? त्यावर मोनू बोलतो की अगं अजून कोण देणार आहे, जीजूंनीच दिली आहे. त्यावर गिरिजा त्याला बोलते की तू आज जाऊन खेळ, पण मोनूला मात्र तिथेच खेळायचं असतं. त्यावर मोनू बोलते की नाही तायडे, मला इथेच खेळायचे. त्यावर गिरिजा त्याला समजावते की मोनू, मी तुला काय सांगितलंय, असं कुणाकडूनही आपल्याला न परवडणाऱ्या गोष्टी घ्यायच्या नाहीत म्हणून. त्यावर रुद्र गिरिजाला बोलतो की अहो खेळू द्यात ना त्याला, लहान आहे तो, त्याला खेळायचं असेल इथे तर इथेच खेळू द्या. आणि कोणाकडूनही काय, मी काय कोणी परका आहे का? अहो आपण नवरा बायको आहोत, आपण एकाच घरात राहतो, विसरलात का तुम्ही? आता तो मोनूला तिथून जायला सांगतो आणि मोनू गेल्यानंतर रुद्र गिरिजाला बोलतो की हे पहा, आपण जरी नवरा बायको असलो तरी नवऱ्याचा अधिकार हक्क वगैरे मी कधीही तुमच्यावर गाजवणार नाही, पण आता आपलं लग्न झालंय आणि आपण नवरा बायको आहोत हे सत्य देखील आपण स्वीकारायला हवंय. आता मी जर त्याला तुमच्या भावाला एखादं गिफ्ट देऊ शकत नाही का, यामध्ये तुम्हाला गैर काय वाटतंय ते? आता मात्र गिरिजा शांत राहते, ती रुद्रला काही देखील उत्तर देत नाही. आता रात्रीच्या वेळेस गिरिजा आणि मोनू दोघेही झोपलेले असताना नागेश्वरच्या सांगण्यावरून आता ही उर्वशी या गिरिजाच्या खोलीमध्ये येते आणि तिचा मोबाईल शोधायला लागते. तर तिथेच बाजूला टेबलवर एक छोटासा कीपॅडचा मोबाईल, तो जुना, तो ठेवलेला असतो. तर उर्वशी तो मोबाईल घेते आणि तिथून तो मोबाईल घेऊन सरळ इकडे नागेश्वरकडे येते. पण आता हा तर कीपॅडचा मोबाईल असतो आणि याच्यामध्ये कसं काय कोणी व्हिडिओ वगैरे ऑडिओ वगैरे रेकॉर्ड करू शकत असतो, इतकं सुद्धा त्या उर्वशीचं डोकं चालत नाही. ती तो तसाच मोबाईल घेते आणि नागेश्वरकडे येते. तर नागेश्वर आता तो मोबाईल पाहतो आणि बोलतो की हे काय आहे, हे काय खेळणं आहे? अहो या मोबाईलला साधा कॅमेरासुद्धा नाही आहे आणि याच्यामध्ये कसा तो व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे, कसं काय रेकॉर्ड होणार आहे? त्यावर उर्वशी सांगते पण तिथे तर हाच मोबाईल होता, दुसरा कुठला मोबाईल नव्हता. त्यावर आता मध्येच नागेश्वर बोलतो की अहो हा मोबाईल तर येते आणि बोलते हा तर जुना मोबाईल आहे माझा, हेच ना? वा आते सासूबाई, म्हणजे तुम्हाला काय वाटलं की मी झोपलेली असताना तुम्ही माझ्या खोलीमध्ये याल, माझा मोबाईल चोरून आणाल? आणि काय हो, तुमच्या इतकंसुद्धा लक्षात नाही आलं का की त्या मोबाईलला जर कॅमेराच नाही आहे तर त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ कसा काय रेकॉर्ड होणार आहे बरं? एवढं पण डोकं नाही चाललं का तुमचं? आणि हे काय, तुमची बहीण भावाची जोडी परत एक झालेली दिसते वाटतं. आता गिरिजा खूप चिडलेली असते. तर नागराज तिला बोलतो की तू तर दुसरा मोबाईल कुठे मग तुझा? त्या मोबाईलमध्ये तू जे सगळं काही व्हिडिओ रेकॉर्ड केला आहेस, सकाळी तर तू मला म्हणाली होतीस की तू सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे म्हणून. त्यावर आता गिरिजा बोलते की खोटं बोलले होते मी, माझ्याकडे कुठलाही दुसरा मोबाईल नाही आहे, तुम्हाला फसवण्यासाठी खोटं बोलले मी. पाहत होते की तुमच्यासारखं खोटं वागायला बोलायला जमतंय का मला म्हणून. त्यावर आता नागेश्वर खूप चिडतो तिच्यावर आणि बोलतो की असे 7 जन्म जरी घेतलेस ना तू तरी तुला जमणार नाही ते वगैरे. त्यावर आता गिरिजा देखील त्याला धमकी देते की आता मी सावध झाली आहे, त्यामुळे माझ्यापासून लांब राहायचं, आणि तिथून निघून जाते. आता ती तिथून निघून गेल्यानंतर नागेश्वर आणि उर्वशी दोघेही बोलत असतात की हिचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला हवाय, त्या ज्योतिषावर वगैरे काही तुम्ही दादासाहेब विश्वास ठेवू नका, तिचा लवकरात काहीतरी बंदोबस्त करा. आणि त्यांचं हे सगळं बोलणं सावी ऐकते. सावी तिथे येते आणि बोलते तुम्हाला देखील तिचा काटा काढायचा आहे ना,
मला देखील, आपल्या तिघांची देखील शत्रू एकच आहे. तर म्हणजे तिचा एकदा काटा काढल्यानंतर मला माझ्या रुद्रसोबत लग्न करता येईल. आणि आता या तिघांनीही युती केली आहे गिरिजा विरुद्ध तिचा काटा काढण्यासाठी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र आता त्याच्या मुलाला, म्हणजेच तिची सगुणा मावशी असते, तिच्या मुलाला भेटायला इकडे आलेला असतो. तर आता रुद्र त्याला सांगतो की अरे, मी लग्न करून काही चूक केली आहे का असंच मला वाटतंय. त्यावर तो मित्र बोलतो की हां, हे समजायला तर लोकांना वर्ष लागतात आणि तुला एका महिन्यातच समजलं काय हे सगळं. त्यावर आता रुद्र त्या मित्राला सांगत असतो की नाही अरे, लग्नाच्या पहिल्या रात्रीच गिरिजांनी मला सांगितलं होतं की त्यांचं माझ्यावर प्रेम नाही आहे वगैरे. आता रुद्र त्याला सगळं काही सांगत होतं. तर गिरिजा इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त नाश्ता वगैरे बनवते आणि मोनूला आवाज देत असते. पण मोनू काही खोलीतून बाहेर येईना. आणि तेवढ्यातच वासंती तिथे येते आणि गिरिजाला सांगते की अगं, मोनूची काळजी करू नकोस, तो आत्ता इथे बाहेरच खेळत होता, गेला असेल इथेच कुठे बाहेर. आता रुद्र आणि त्या मित्राचं बोलणं चालू असतं गिरिजाबद्दल. तर तेवढ्यातच तिथे सावी येते आणि बोलते की आता तू जे काही बोलत होतास ना, तेच मला तुला काहीतरी सांगायचं आहे, गिरिजाबद्दल खूप महत्त्वाचं मला तुला सांगायचं आहे. त्यावर रुद्र तिला बोलतो की सावी, हे सगळं काय आहे, तू काय माझा पाठलाग करतेयस का. त्यावर सावी बोलते की अरे, मी तुझी सावली आहे, तू जर तिकडे जाणार तिकडे मी असणारच ना. त्यावर तो मित्र आता तिथून रुद्रला बाय करून तिथून निघून जातो. त्यावर रुद्र आता त्या सावीला सांगत असतो की हे बघ सावी, मला तुझ्याशी कुठल्याच विषयावर काहीच बोलायचं नाही आहे. त्यावर ती सावी बोलते की हे बघ रुद्र, मी काय सांगते ना तुला ते ऐकून घ्यावंच लागेल, मला गिरिजाबद्दल खूप काहीतरी महत्त्वाचं तुला सांगायचं आहे. रुद्र मात्र तिचं काही एक ऐकून घेत नाही. तर वासंतीने सांगितल्याप्रमाणे इकडे गिरिजा आता बाहेर कुठे मोनू खेळतोय का बागेमध्ये वगैरे पाहत असते. पण सगळ्या घरामध्ये शोधल्यानंतर, बागेमध्ये शोधल्यानंतर देखील तिच्या लक्षात येतं की मोनू काही इथे नाही आहे. आणि तेवढ्यातच ती मोनूला आवाज देत असताना नागेश्वर तिथे येतो आणि विचारतो की काय झालं सुनबाई. त्यावर गिरिजा बोलते की मोनू कुठं आहे. त्यावर आता नागेश्वर सांगतो, मोनू अहो खेळत असेल की इथंच कुठंतरी, म्हणजे तो सकाळी इथेच तर खेळत होता. ती त्याच्या कारसोबत, ती नाही का चिरंजीवांनी त्याला ती कार दिली आहे, त्या कारसोबत इथंच कुठंतरी तर खेळत होता तो. आणि मग अचानक खेळता खेळता, तर आता इथे काही पुढे त्यांनी आवाज वगैरे दाखवलेला नाही आहे, त्यामुळे आता हा नागेश्वर गिरिजाला काहीतरी सांगत असतो पुढे की खेळता खेळता काय झालं वगैरे, मोनूला त्यांनी कुठं लपवलं आहे किंवा मोनूसोबत काय केलं आहे वगैरे, हे खरं तर हा इथे सांगत असतो गिरिजाला. आणि गिरिजा खूप घाबरलेली असते त्यामुळे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की गिरिजा आता घरातील सर्वांसमोर नागेश्वरला बोलते की या नागेश्वर घोरपडेनेच माझ्या बाबांचा खून केलाय म्हणून. तर हा नागेश्वर आता या गिरिजाला काहीतरी रेकॉर्डिंग वगैरे ऐकवतो की त्यामध्ये मोनू ओरडत असतो की तायडे मला वाचव, तायडे मला वाचव म्हणून. आणि नागेश्वर आता गिरिजाला चॅलेंज देतो की पाहूयात तुम्ही आधी पोहोचताय की तो आधी वर पोहोचतोय ते. आता मोनूचा शोध घेत गिरिजा मात्र गावात इकडे तिकडे फिरत असते आणि तेवढ्यातच मोनू तिला एका विहिरीमध्ये पडलेला सापडतो. गिरिजा खूप घाबरून जाते, त्याला बाहेर काढते आणि त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार. तर त्याआधीच नागेश्वर त्याच्या गुंडांना सांगतो की त्या दोघांचा पाठलाग करा, ते दोघंही जिवंत राहता कामा नयेत. आणि आता मोनूला घेऊन नेमकी देवीच्या मंदिराजवळ ही गिरिजा येते. तर तेवढ्यातच तिथे तिला एक बाई दिसते येताना. तर त्या बाईचा चेहरा वगैरे दाखवलेला नाही आहे आणि ती बाई गिरिजाला सांगत असते की तुझ्या वडिलांचा खून कोणी केलाय हे सगळ्या जगाला सांग आणि तूच खरी नशीबवान आहेस हे सगळ्यांना दाखवून दे. तर ती बाई कोण असेल हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.